Good morning, student. Today we learn our next problem of corporate accounting paper first, SYBCom 2019 pattern, semester 3rd. Topic is profit prior to incorporation, and we learn the problem of Abhishek Industries Limited. आपण आज Abhishek Industries Limited चा profit prior to incorporation चा प्रॉब्लेम पाहणार आहोत. फर्स्ट आपण सर्व प्रॉब्लेम समजावून घेऊ, त्यानंतर सोल्युशनला सुरुवात करू. बघा, अभिषेक इंडस्ट्रीज लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 30th April 2018 टू acquire रनिंग बिझनेस फ्रॉम 1st January 2018. अभिषेक लिमिटेडचं रजिस्ट्रेशन केव्हा झालेलं आहे तर 30 एप्रिल 2018 ला, आणि जो बिझनेस त्यांनी टेक ओव्हर केलेला आहे तो आहे 1 जानेवारी पासून. मग 1 जानेवारी पासून तर 30 एप्रिल पर्यंतचा जो पिरियड असतो, हा पिरियड म्हणजे 4 महिन्यांचा पिरियड, हा प्री इनकॉर्पोरेशन पिरियड समजला जातो. म्हणजे त्या पिरियड मध्ये जो प्रॉफिट होतो तो कॅपिटल प्रॉफिट असतो. आणि त्यानंतर 30 एप्रिल पासून तर इयर एंड पर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंतचा जो पिरियड असणार आहे, म्हणजे तो असणार आहे 8 महिन्यांचा पिरियड. त्या महिन्यामध्ये जो प्रॉफिट होतो त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हटलं जातं. तो प्रॉफिट असतो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा. मग हा जो टाइम आहे तर त्या टाइम वरून फर्स्ट जो रेशो काढायचा असतो तो असतो टाइम रेशो. मग आपण पहिली वर्किंग नोट जी आहे ती टाइम रेशोची घेणार आहोत. त्यानंतर आणखी एक रेशो आपल्याला हवा असतो तो म्हणजे सेल्स रेशो. जे काही खर्च असतात ते सेल्सशी रिलेटेड जे असतील ते सेल्स रेशोत वाटायचे असतात, म्हणून सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो. तर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट पहा, फर्स्ट ऍडजस्टमेंट, the yearly turnover amounted to rupees 3 lakh, out of which sales up to 1st May 2018 were rupees 1 lakh. 3 लाख रुपये टोटल सेल्स आहेत, त्यापैकी 1 लाख रुपयाचे जे सेल्स आहेत ते 1 मे पर्यंतचे. मग 1 मे मुद्दाम तारीख दिलेली, 30 एप्रिल आणि 1 मे मध्ये काही फरक नाही. 30 एप्रिलच्या दुसऱ्या दिवशीच 1 मे येतो. म्हणजे हे जे 1 लाख रुपये आहेत ते प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे आहेत. मग टोटल सेल्स 3 लाख, 3 लाखातून 1 लाख कमी केले, राहिले 2 लाख. तर 2 लाख रुपये सेल्स हे कुठले असणार आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचे असणार आहे. त्यावरून आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करणार. टाइम रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी कंपनी ज्या दिवशी सुरू झालेली, आर्थिक वर्ष जेव्हा सुरू झाले तिथपासून तर ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झाली तिथपर्यंतचा पिरियड हा प्री इनकॉर्पोरेशनचा येईल, आणि उरलेला पिरियड हा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा. सेल्स रेशो काढताना पण त्या पिरियडचाच विचार करतोय आपण. 1 लाख रुपये सेल्स हे 1 मे पर्यंतचे म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे, आणि 3 लाखातून 1 लाख वजा करून जे शिल्लक राहत आहेत 2 लाख रुपये ते पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. त्यानंतर परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल ऑन 30 जून 2018. ही तारीख कशासाठी महत्वाची असते तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन किंवा इंटरेस्ट टू वेंडर नावाचा आयटम दिलेला असतो. तर तो बघा इथे असेल, डेबिट साइडला आहे बघा, इंटरेस्ट टू वेंडर हा 1500 रुपये जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ही ऍडजस्टमेंट आहे की जे परचेस कन्सिडरेशन आहे म्हणजे खरेदीची किंमत ती केव्हा दिलेली आहे तर 30 जूनला. मग 1 जानेवारी पासून 30 जून पर्यंत 6 महिने होतात, म्हणजे ते व्याज जे आहे ते 6 महिन्यांचं व्याज आहे. मग 6 महिन्यांपैकी 4 महिने हे प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत, राहिलेले 2 महिने आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहे. त्याची पण वर्किंग नोट तयार करावी लागेल. आणि आणखी एक ऍडजस्टमेंट आहे, बॅड डेप्ट ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. मग बॅड डेप्ट जेवढे आहेत त्यापैकी 300 रुपयाचे बॅड डेप्ट असे आहेत की जे आफ्टर इनकॉर्पोरेशन आहे. आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मधले. मग त्यासाठी बॅड डेप्ट पाहावे लागतील. किती प्रॉब्लेम मध्ये बॅड डेप्ट्स आहेत 1500 रुपये. मग त्यापैकी 300 रुपये हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. 1500 तून 300 वजा केले, राहिले 1200 रुपये. ते आपण दाखवणार आहोत प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला. ही झाली बॅड डेप्ट वरची. आणि त्यातच निम्मे ऍडजस्टमेंट आहे बॅड डेप्ट रिकव्हरी वरची. बघा पुढे, रिकव्हरी ऑफ बॅड डेप्ट वॉज इन रिस्पेक्ट ऑफ बॅड डेप्ट रिटर्न ऑफ ड्युरिंग 2016. आपण कॅल्क्युलेशन करतोय 2018चं.
आणि बॅड डेट जे रिकवर झालेले आहेत त्या रिकवर मध्ये जी रिकव्हरी झालेली आहे ती कोणत्या वर्षाची रिकव्हरी आहे, तर ते 2016ची. म्हणजे 16 मध्ये आपण बॅड डेट राईट ऑफ केले होते, परंतु ते काय झाले आता 18 मध्ये रिकवर झाले. मग जर 16ची रिकव्हरी आहे तर आपण ती कोणत्या पिरियड मध्ये दाखवणार, प्री इनकॉर्पोरेशन मध्ये, रजिस्ट्रेशनच्या पूर्वीची रिकव्हरी ती 16 म्हटल्यानंतर. म्हणून पूर्णच्या पूर्ण जी रिकव्हरी आहे ती आपण प्री इनकॉर्पोरेशन मध्ये दाखवणार. रिकव्हरी म्हणजे कुठे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बॅड डेट नावाचा आयटम आहे बघा, हा 2000 रुपयांचा, तो आपण पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार. अशा पद्धतीने 4 ऍडजस्टमेंट्स आहेत. मग प्रत्येक ऍडजस्टमेंटची एक एक आपण वर्किंग नोट तयार करणार आहोत. फर्स्ट इम्पॉर्टंट डेट्स लिहून घ्या. डेट ऑफ ऍक्विजिशन 1 जानेवारी 2018, then date of incorporation 30th April 2018, and last date of financial year end 31st December 2018. आता टाइम रेशो कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन टाइम अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम. प्री इनकॉर्पोरेशन टाइम आहे 4 मंथ्स. 4 मंथ्स कुठून कॅल्क्युलेट झाले, तर 1 जानेवारी पासून 30 एप्रिल पर्यंत महिने काउंट केले तर ते महिने येतात 4 महिने. तुम्ही पिरियड पण इथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकतात. पिरियड मेन्शन करायचं असेल तर आपण इथे ब्रॅकेटमध्ये पिरियड मेन्शन करूयात. 4 महिने कसे आलेत तर बघा, 1/1/2018 टू 30/4/2018. हा पिरियड आहे 4 मंथचा. आणि इकडे 8 मंथ कसे आलेले आहेत, तर 30 एप्रिलच्या पुढे म्हणजे 30/4/2018 टू लास्ट जे बॅलन्स शीटची डेट आहे ती टू 31st डिसेंबर 2018. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा पिरियड आपण कसा घेतलेला आहे. टाइम रेशो कॅल्क्युलेट केला आपण. प्री इनकॉर्पोरेशनला 4 मंथ्स घेतले. 4 मंथ्स कसे आले, 1/1/2018 ते 30 एप्रिल 2018. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 8 महिने येतात, ते कसे आले तर 30/4/18 पासून तर 31/12/18 पर्यंत. मग 4 आणि 8चा रेशो काढला, 4×1=4, 4×2=8, रेशो आला 1:2. त्यानंतर सेल्स रेशो घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स इज इक्वल टू टोटल सेल्स. आपल्या माहितीसाठी लिहिलेत, हे नाही लिहिले तरी चालू शकतात. प्री इनकॉर्पोरेशनला 1 लाख रुपये, पोस्ट इनकॉर्पोरेशनला 2 लाख, टोटल सेल्स दिलेत आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये 3 लाख रुपये. 3 लाखापैकी 1 लाख रुपये हे बिफोर इनकॉर्पोरेशन आहेत, म्हणजे 1 लाख रुपये 1 मे पर्यंतचे आहेत, म्हणून ते प्री इनकॉर्पोरेशनला दाखवले. 3 लाखातून 1 लाख रुपये वजा करून राहिलेले 2 लाख रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. 0 कॅन्सल करा. सेल्स रेशो पण आला 1:2. फर्स्ट आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट केला, त्यानंतर आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला. आता पुढची जी ऍडजस्टमेंट आहे त्यासाठी कॅल्क्युलेशन घ्या. तिसरी ऍडजस्टमेंट, रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट्स इन रिस्पेक्ट ऑफ बॅड डेब्ट रिटर्न ऑफ ड्युरिंग 2016. सो इट इज ट्रीटेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आता डिव्हायडेशन नाहीच आहे, सर्वच्या सर्व रिकव्हरी जी आहे ती 2016ची. मग सर्वच्या सर्व रिकव्हरी जी आहे बॅड डेब्टची ती आपण कुठे दाखवणार आहोत, प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला. म्हणून फक्त एक नोट दिली, रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट वॉज इन रिस्पेक्ट ऑफ बॅड डेब्ट रिटर्न ऑफ ड्युरिंग 2016. सो इट इज ट्रीटेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. त्यानंतर बॅड डेब्टची ऍडजस्टमेंट, तिची पण आपण नोट देऊयात. ऍज बॅड डेब्ट ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन, remaining bad debt ₹1,200 related to before incorporation. ही ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली होती बघा, ऍडजस्टमेंट दाखवते मी.
बघा, बॅड डेब्ट्स ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. हे स्टेटमेंट आपण असंच असं लिहिलंय. मग 1200 कुठून आले, तर प्रॉब्लेम पाहिला. प्रॉब्लेम मध्ये बघा, डेबिट साइडला बॅड डेब्ट आहेत ₹1500. मग 1500 मधले जर 300 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत किंवा आफ्टर इनकॉर्पोरेशनचे आहेत, तर 1500तून 300 मायनस करून राहिलेले 1200 रुपये आपण कुठे दाखवलेले आहेत, तर प्री इनकॉर्पोरेशनला. म्हणून आपण त्या पद्धतीने नोट दिलेली आहे. बॅड डेब्ट ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. हे ऍडजस्टमेंट मधलंच वाक्य आहे, फक्त पुढचं आपण कॅल्क्युलेट केलं. रिमेनिंग बॅड डेब्ट ऑफ ₹1200 रिलेटेड टू बिफोर इनकॉर्पोरेशन. 300 रुपये आफ्टर इनकॉर्पोरेशनचे 1500तून 300 वजा केले म्हणजे 1200 रुपये बिफोर इनकॉर्पोरेशनचे. आणि लास्ट वर्किंग नोट, अलोकेशन ऑफ इंटरेस्ट टू वेंडर. इंटरेस्ट टू वेंडर नावाचा आयटम प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला आहे डेबिट साइडला 1500 रुपये, आणि तो किती महिन्यांसाठी आहे, तर 30 जून पर्यंतचा आहे. म्हणून इथे मी पिरियड मेन्शन केलाय. इंटरेस्ट टू वेंडर ₹1500 इज पेड अप टू द डेट ऑफ सेटलमेंट, दॅट इज फ्रॉम 1/1/2018 टू 30/6/2018. तो पिरियड किती महिन्यांचा होतो, 6 महिन्यांचा. मग 2 भाग करायचे. पर मंथ इंटरेस्ट काढून घेतला आपण, 1500 ला 6 ने डिवाइड केलं. पर मंथ इंटरेस्ट आलं 250 रुपीज. 250 रुपये पर मंथ इंटरेस्ट आहे. मग प्री इनकॉर्पोरेशनला किती महिने आहेत आपल्याला माहिती, 4 महिनेत. मग 4 गुणिले 250 करा, 1000 रुपये इंटरेस्ट आपण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. आणि 2 गुणिले 250 करा, 2 कुठून आले, तर एकूण 6 महिन्यांचं व्याज आहे. त्यापैकी 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनला आहे. मग 6तून 4 गेले म्हणजे राहिले किती, 2. मग 2 महिने कुठे असणार आहेत, पोस्ट इनकॉर्पोरेशनला. म्हणून 2 गुणिले 250 करा, अमाऊंट मध्ये येतील 500. मग 1500 इंटरेस्ट जे आहे त्याचं अलोकेशन कसं झालेलं आहे, तर 1000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि रिमेनिंग 500 रुपये हे पोस्ट इनकॉर्पोरेशनला. या पद्धतीने आपण ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्याच्या सर्व वर्किंग नोट तयार करून घेतलेल्या आहे. फर्स्ट सर्व इम्पॉर्टंट डेट्स लिहिल्या. त्यानंतर 1 जानेवारी पासून 30 एप्रिल पर्यंत महिने काउंट केले आणि 30 एप्रिल पासून 31 डिसेंबर पर्यंत महिने काउंट केले. त्यावरून टाइम रेशो कॅल्क्युलेट केला. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला. रिमेनिंग ज्या ऍडजस्टमेंट्स होत्या त्याच्या सर्व वर्किंग नोट्स तयार केल्या. आता स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ अभिषेक इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट्स प्रायर टू and post incorporation for the year ended 31st December 2018. Then column आखा. column आखताना first column particular चा, then basis of allocation, then ratio, then total rupees, then pre incorporation and post incorporation. pre incorporation मध्ये पुन्हा 2 कॉलम करा, डेबिट आणि क्रेडिट, त्यासाठी रुपीजचं चिन्ह दाखवा. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये पण 2 कॉलम करा, डेबिट आणि क्रेडिट रुपीजचं चिन्ह दाखवा. स्टेटमेंटला सुरुवात करताना आपण क्रेडिट साइड पासून सुरुवात करतो. मग त्यासाठी आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहा. प्रॉब्लेमचं बघा, प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे, परंतु ते ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाइंड आहे. मग तुम्ही काय म्हणाल की ट्रेडिंगचं पोस्टिंग करायचं का, नाही. आपल्या स्टेटमेंटला जे नाव आहे प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशनचं स्टेटमेंट आहे, तर तिथे ट्रेडिंग अकाउंटचा संबंध येत नाही. म्हणून ट्रेडिंग अकाउंटचं कोणतंही पोस्टिंग करायचं नाही. तर आपण पोस्टिंगला सुरुवात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पासून करणार आहोत. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साइड आहे तिथे 2 आयटम आहेत. एक आहे ग्रॉस प्रॉफिट आणि दुसरा आहे बॅड डेब्ट. तर हे बॅड डेब्ट रिकव्हर आहे. मग ग्रॉस प्रॉफिट आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत आणि बॅड डेब्ट रिकव्हर वर ऍडजस्टमेंट होती, त्याची आपण वर्किंग नोट पण तयार केलेली आहे की 2000 रुपये हे पूर्णपणे 2016चे आहेत. मग ते आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला दाखवणार आहोत. मग आधी क्रेडिट साइडचे आयटम पोस्टिंग करून घ्यायचे. या ग्रॉस प्रॉफिट पर्टिक्युलर मध्ये, बेसिस मध्ये सेल्स रेशो मध्ये आपण रेशो काढलेला आहे, सेल्स रेशो 1:2. ह्या प्रॉब्लेम मध्ये टाइम रेशो पण 1:2 आलाय
आणि सेल्स रेशो पण 1:2च आहे. टोटल मध्ये घ्या 90,000, ग्रॉस प्रॉफिट 90,000 आहे, 90,000 तो 1:2 मध्ये वाटायचा, म्हणजे 90,000ला 3 ने भाग द्यायचा. 3 त्रिक 9, 30,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि 30,000 गुणिले 2 म्हणजे 60,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. क्रेडिट साईडला दाखवतोय आपण, कारण की क्रेडिट साईडची पोस्टिंग चालू आहे. त्यानंतर रिकव्हरी ऑफ बॅड डेट. तुम्ही म्हणाल तिथे तर बॅड डेट शब्द होता, मग रिकव्हरी शब्द का टाकला? तर क्रेडिट साईडला जे बॅड डेट येतात ना इन्कम साईडला, ते ऍक्च्युली रिकव्हर असतात. म्हणजे मागे कधीतरी आपण रिटर्न ऑफ केलेले असतात, पण ऍक्च्युली ते पैसे वसूल झालेले असतात. म्हणून रिकव्हरी ऑफ बॅड डेट बेसिस मध्ये घ्या ऍक्च्युअल, कारण की त्यावर वर्किंग नोट होती. टोटल मध्ये 2,000 रुपये आणि प्री इनकॉर्पोरेशनच्या कॉलमला क्रेडिट साईडला 2,000, कारण की पूर्णच्या पूर्ण 2,000 रुपयाची जी रिकव्हरी आहे ती प्री इनकॉर्पोरेशन पिरियडची आहे. त्यानंतर टोटल कॉलमची टोटल करा, 92,000, 92,000. या पद्धतीने क्रेडिट साईडची पोस्टिंग झाली. आता डेबिट साईड. प्रॉब्लेम पहा. डेबिट साईडला सॅलरी, बॅड डेट, डिबेंचर इंटरेस्ट, डायरेक्टर फीज, हे जे सर्व खर्च आहेत हे सर्व खर्च आपण क्रमाने घेणार आहोत. फक्त घेत असताना कोणता खर्च कोणत्या रेशोत वाटायचा ते आपल्याला निश्चित करायचंय. मग फर्स्ट आहे सॅलरी. सॅलरी कॉमन खर्च आहे. कॉमन खर्च आपण टाइम रेशोत वाटतो, त्यामुळे सॅलरी आपण वाटणार आहोत टाइम रेशोत. त्यानंतर बॅड डेट. बॅड डेट म्हणजे बुडीत कर्ज. कर्ज कशाशी रिलेटेड असतं? तर सेल्सशी रिलेटेड असतं. आपल्याला उधारी वसूल नाही झाली, बुडाली उधारी, म्हणून मग सेल्स रेशो मध्ये आपण बॅड डेट वाटतो. परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट वर ऍडजस्टमेंट होती, म्हणून सेल्स रेशो मध्ये न वाटता त्याला आपण ऍक्च्युअल म्हणणार. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे 300 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आणि उर्वरित 1,200 रुपये आपण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. आधी 2 आयटमची पोस्टिंग करून घेऊयात. घ्या पहिल्यांदा हे क्रेडिट साईडची टोटल केलेली आहे. ऍक्च्युली तुम्ही इथे नाही केली टोटल तरी चालते, डायरेक्ट लास्टला केली तरी चालेल. फक्त टोटल कॉलमची मात्र टोटल करायची आहे. पहिला आयटम घ्या सॅलरी. बेसिस मध्ये घ्या टाइम, रेशो मध्ये 1:2. टोटल अमाऊंट आहे 12,000. 12,000ला 1 आणि 2 3 ने भाग दिला, 4,000 आणि 8,000. आता डेबिट साईड सुरू झाली म्हणून मी डेबिट साईडला अलोकेट करते. 3 चौक 12, 4,000चा एक भाग, 4 दुने 8, 4,000 आणि 8,000. त्यानंतर बॅड डेट. बॅड डेट वर ऍडजस्टमेंट होती म्हणून ऍक्च्युअल. टोटल मध्ये 1,500, प्री इनकॉर्पोरेशनला 1,200 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 300. आपण इथे वर्किंग नोट मध्ये दाखवले बघा. बॅड डेट 300 रुपये आफ्टर इनकॉर्पोरेशन आहेत आणि 1,200 बिफोर इनकॉर्पोरेशन आहे, त्यानुसार घेतलेत. त्यानंतर पुढचा खर्च आहे डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज नेहमी आपण वर्षाच्या शेवटी देतो, त्यामुळे ते पोस्टला घ्यायचं असतं. पोस्ट 2,500 रुपये. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. त्यानंतर डायरेक्टर फीज, ती पण पोस्टलाच द्यायची. संचालकांना जी मानधन दिलं जातं किंवा फीज दिली जाते ती पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवायची. 2,400 रुपये. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. त्यानंतर ऑडिट फीज, ऑडिट करतो आपण अंकेक्षण, ती फी सुद्धा वर्षाच्या शेवटीच पेड केली जाते, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण फी पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. 3,100 रुपये. आतापर्यंत आपण 5 खर्च अलोकेट केले. त्यात सॅलरी टाइम रेशोत वाटली, बॅड डेट वर ऍडजस्टमेंट होती म्हणून ऍक्च्युअल मध्ये वाटले, डिबेंचर इंटरेस्ट, डायरेक्टर फीज, ऑडिट फीज हे तीनही आयटम पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवले. त्यानंतर पुढचे खर्च बघा. डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट सूट आपण विक्रीसाठी देतो, त्यामुळे डिस्काउंट अलाउड आपण सेल्स रेशोत वाटणार. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन घसारा कॅल्क्युलेट केला जातो, तर तो टाइम रेशो मध्ये वाटावा लागतो. इंटरेस्ट टू वेंडरवर ऍडजस्टमेंट आहे, त्यात आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे, त्यामुळे त्यानुसार अमाऊंट घेणार आहोत. जनरल एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा. पब्लिसिटी चार्जेस, जाहिरात
जाहिरातीचा खर्च आहे हा, त्यामुळे तो आपण जाहिरात कशासाठी करतो, विक्रीसाठी, म्हणून सेल्स रेशोत वाटणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉमन खर्च आहे म्हणून टाइम रेशोत वाटायचा आहे. कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समन, सेल्समनला आपण कमिशन देतोय म्हणून ते विक्रीसाठी आहे, तर ते सेल्स रेशोत वाटायचं. मग पुढचे खर्च जे आहेत त्यात डिस्काउंट अलाउड आपण सेल्स रेशोत वाटणार, डेप्रिसिएशन टाइम रेशोत वाटणार, इंटरेस्टवर ऍडजस्टमेंट आहे त्यानुसार दाखवणार, जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशोत वाटणार, पब्लिसिटी चार्जेस सेल्सशी रिलेटेड आहे त्यामुळे सेल्स रेशोत वाटणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशोत वाटणार आणि कमिशन सेल्स रेशो मध्ये. मग ह्या पुढच्या खर्चांचं अलोकेशन. डिस्काउंट अलाउड बेसिस मध्ये घ्या सेल्स, रेशो मध्ये 1:2, टोटल अमाऊंट आहे 1,800, त्याला 3 ने भाग द्या, 3×18, 600 रुपयाचे एक भाग डेबिट साइडलाच वाटतोय आपण, 600 आणि 1,200. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी टाइम रेशो मध्ये वाटा, 1:2, टोटल अमाऊंट आहे 12,000, त्याला 3 ने भाग दिला, 4,000चा एक भाग, 4,000 आणि 8,000. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर वर ऍडजस्टमेंट आहे, कॅल्क्युलेशन केलंय आपण. इंटरेस्ट टू वेंडर बेसिस मध्ये ऍक्च्युअल, टोटल अमाऊंट 1,500, 1,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि 500 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशोत वाटा, 1:2, टोटल अमाऊंट आहे 2,400, 3 ने भाग दिला, 3 ने भाग दिला, 3×8 24, 800 रुपयाचे एक भाग, 800 आणि 1,600. त्यानंतर पब्लिसिटी चार्जेस सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशो मध्ये वाटा, 1:2, टोटल अमाऊंट आहे 12,000, 12,000ला 3 ने भाग दिला, 3×12, 4,000चे एक भाग, 4,000 आणि 8,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशोत वाटा, 1:2, टोटल अमाऊंट आहे 4,800, 4,800ला 3 ने भाग दिला, 1,600 रुपयाचा एक भाग, 1,600 आणि 3,200. त्यानंतर कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समन सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोत वाटा, 1:2, टोटल अमाऊंट आहे 6,000, 3 ने भाग दिला, 2,000चा एक भाग, 2,000 आणि 4,000. या पद्धतीने सर्व खर्च अलोकेट करून झालेले आहेत. आता टॅली करायचा. टॅली करताना ज्या क्रेडिट साइडच्या टोटल आहेत त्या आधी आपण मांडून घेतो. बघा, क्रेडिट साइडला 30 आणि 2 32,000 होते, इकडे 60,000 होते, टोटल कॉलमची टोटल आहे 92,000. त्यानुसार आधी त्या टोटल मांडायच्या. ह्या मधला डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. बघा, खाली टोटल जे कॉलम आहे त्या टोटल कॉलमला दोन्हीकडे 60,000, इकडे दोन्हीकडे 32,000. ही क्रेडिट साइडची टोटल आहे, 60,000 60,000, 32,000 32,000. ही टोटल कॉलमची टोटल आहे 92,000. आणि ह्या ज्या रेड कलर मध्ये तुम्हाला टोटल दिसत आहेत ह्या मी डेबिट कॉलमच्या टोटल केलेल्या आहेत. मग डेबिट कॉलमची टोटल कॉलमची टोटल आहे 62,000. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनची टोटल आहे 19,200 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल आहे 42,800. ज्या फिगर्स तुम्हाला रेड कलर मध्ये दिसत आहेत त्या टोटल ज्या आहेत त्या डेबिट साइडच्या आहेत, म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिटची टोटल, प्री इनकॉर्पोरेशनच्या डेबिटची टोटल, आणि ही जे तुमचे डेबिटचे खर्च वाटलेले टोटल त्यांची टोटल. मग 92,000तून 62,000 गेले 30,000, 32,000तून 19,200 गेले 12,800 आणि 60,000तून 42,800 गेले 17,200. पुढे पर्टिक्युलर मध्ये लिहा नेट प्रॉफिट ह्या अमाऊंट पुढे, आणि खाली नेचर ऑफ प्रॉफिट, हा कॅपिटल प्रॉफिट आहे, हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. मग प्रॉब्लेम मध्ये टोटल नेट प्रॉफिट आला 30,000, त्यापैकी कॅपिटल प्रॉफिट आला 12,800 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 17,200. टोटल नेट प्रॉफिट इज 30,000. आउट ऑफ दॅट 12,800 इज कॅपिटल प्रॉफिट अँड 17,200 इज रेव्हेन्यू प्रॉफिट. इथे आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. थँक्यू. वन्स मोर मागच्या सर्व स्लाइड्स मी तुम्हाला दाखवून देते. हे आपलं प्रॉब्लेम आणि सोल्युशन ह्या ऍडजस्टमेंटच्या वर्किंग नोट्स आहेत. बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट डेट्स आपण लिहिल्या, देन
टाइम रेशो अँड सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला. देन अदर वर्किंग नोट्स, देन स्टेटमेंट, आणि लास्ट कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. तो आलेला आहे 12,800 आणि 17,200. या प्रकारे आपला अभिषेक इंडस्ट्रीजचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.